गुरु अशी ओळख सांगणारे अवधूत साठे हे प्रत्यक्षात गुरु घंटाल आहेत का असा प्रश्न पडलेला आहे। कारण सेबीने साठेंच्या ऑफिसवरती छापा टाकलाय आणि त्यांच्या कर्जतच्या अकॅडमीमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे। साठेंवरती आरोप आहे की त्यांनी नियमबाह्य पद्धतीने गुंतवणुकीचे सल्ले दिलेत। यूट्यूबवर जवळपास 9.5 लाख सबस्क्रायबर मिळवणारे साठे हे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या या कारवाईमागचं कारण काय आहे आपण बघूया रिपोर्ट। अवधूत साठे का आले सेबीच्या रडारवर? साठलोट करून गुंतवणूकदारांची फसवणूक, मुंबई पुण्यातील आणखी ट्रेडिंग गुरु ही निशाण्यावर। नाव अवधूत साठे, यूट्यूबवर 9,36,000 सबस्क्रायबर्स, ओळख सोशल मीडियावरचे ट्रेडिंग गुरु। त्यांच्यावर आरोप आहे नियमबाह्य सल्ले देऊन किरकोळ गुंतवणूकदारांना गंडवल्याचा आणि याच प्रकरणात सेबीनं त्यांच्या ऑफिसवर छापा मारलाय। कर्जतच्या त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम सुरू आहे। भारतीय शेअर बाजारामध्ये होत असलेला गैरप्रकार किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी किंवा त्याचं कारण देत सेबीनं अवधूत साठे हे जे ट्रेडिंग गुरु अशी ज्यांची ओळख आहे त्यांच्या कर्जतमधल्या कार्यालयावर छापा टाकलेला आहे आणि त्यानंतर पुढारी न्यूजची टीम म्हणजेच आम्ही पोहोचलेलो आहे मुलुंडमध्ये, ज्या ठिकाणी त्यांचं अवधूत साठे यांचं कार्यालय असलेल्या इमारतीजवळ फ्लाइंग कलर्स नावाची ही मुलुंडमधली इमारत आहे आणि याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ट्रेंडिंग गुरु अवधूत साठे यांचं कार्यालय आहे। त्यांचे जे क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस त्याचबरोबर ऑफलाईन क्लासेस हे याच इमारतीमधून चालतात। काही वेळापूर्वी आम्ही त्या कार्यालयाशी संपर्क साधला, तिथं जाऊन देखील आलो। सध्या तिथले ऑनलाईन क्लासेस हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। मुंबईच्या मुलुंडमधलं हेच ते अवधूत साठेचं ऑफिस, जिथं सेबीनं छापा मारला आणि एकाएकी अवधूत साठे हे नाव चर्चेत आलं। पण कारवाईच्या निमित्तानं चर्चा होत असलेले साठे हे नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावर आरोप काय आहेत, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अवधूत साठे प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आणि ट्रेडिंग गुरु आहेत। कर्जतमधील सुप्रसिद्ध बाजार तज्ञ, शिक्षक, ट्रेडिंग एक्सपर्ट अशी त्यांची ओळख सांगितली जाते। साठे यांच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्रायबरची संख्या 9,36,000 इतकी प्रचंड आहे आणि गुंतवणूक धोरणांची माहिती देण्याचं ते काम करतात। 2021 मध्ये साठेंची मालमत्ता 17 कोटी इतकी होती, ती 2023 मध्ये 86 कोटींवर पोहोचली। आता हे समजून घेऊ की ट्रेडिंग गुरु अवधूत साठे हे एकाएकी सेबीच्या रडारवर का आले, सेबीनं छापेमारी का केली। अवधूत साठे यांनी सेबीमध्ये नोंदणी न करता गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केलं हा मुख्य आरोप आहे। गुंतवणूक सल्ल्यातनं 400 ते 500 कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे। शेअर बाजारातील गुंतवणुकी संदर्भात नियमबाह्य पद्धतीनं सल्ले दिल्याचा संशय व्यक्त होतोय। लाईव्ह मार्केट डेटा वापरल्याचा आरोप आहे। किरकोळ गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। गुंतवणूकदारांना गॅरंटेड रिटर्न म्हणजेच निश्चित परताव्याचं आश्वासन दिलं। शेअर बाजारामध्ये असं आश्वासन देणं नियमबाह्य मानलं जातं। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर झालेली ही कारवाई हा केवळ सेबीच्या एका मोहिमेचा भाग आहे, ज्या अंतर्गत सेबीनं दिशाभूल करणाऱ्या फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सना टार्गेट केलं। आता साठेंच्या रूपानं या जाळ्यात पहिला मासा अडकल्यानंतर मुंबई आणि पुण्यासह इतरही शहरात आणखी कोणत्या ट्रेडिंग गुरूंचा नंबर लागतो हे पाहायचंय। संदीप राजगोळकर सह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।